मी माझ्या वडिलांसोबत माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती. लग्नाला गेल्यानंतर तिथे माझ्या वडिलांना त्यांचा लहानपणीचा मित्र भेटला. ते खूपच श्रीमंत व्यक्ती होते आणि आम्ही मात्र खूप गरीब होतो. पण का कोणास ठाऊक त्यांनी त्यांच्या मुलासाठी माझा हात मागितला. माझ्या वडिलांनी सुद्धा मागचा पुढचा काहीच विचार न करता एवढं श्रीमंत घराणं माझ्या मुलीला मिळालं म्हणून लगेच होकार दिला आणि काही दिवसानंतर माझं लग्न करण्यात आलं. कोणास ठाऊक माझे सासरे रोज रात्री मला त्यांच्या रूममध्ये बोलावून घ्यायचे आणि ते मला कधी सोन्याची चेन द्यायचे, तर कधी सोन्याचा नेकलेस द्यायचे, तर कधी कधी खूप सारे नोटांचे बंडल द्यायचे आणि मला म्हणायचे जाऊन ऐश कर. मी जेव्हा हे सगळं माझ्या नवऱ्याला सांगायची तेव्हा माहीत नाही माझा नवरा रागाने लाल व्हायचा आणि ते म्हणायचे की तू माझ्या वडिलांकडून काहीच घेऊ नकोस आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न कर. पण माझे सासरे तर मला त्यांच्या मुलीप्रमाणे वागवत होते आणि माझ्यावर पोटच्या मुलीप्रमाणे प्रेम करत होते. मी माझ्या नवऱ्याचं काहीच ऐकलं नाही आणि मी रोज रात्री माझ्या सासऱ्याच्या रूममध्ये जायची. माझ्या नंदेच्या लग्नामध्ये माझी लहान बहीण सुद्धा आली होती. माझ्या नंदेच्या लग्नाच्या वेळेस माझे सासरे मला म्हणाले, तू तुझ्या लहान बहिणीला एका रात्रीसाठी माझ्या रूममध्ये पाठवून दे, मला तिला गिफ्ट द्यायचं आहे. मी माझ्या बहिणीला काहीतरी बहाणा करून बोलावून घेतलं आणि तिला माझ्या सासऱ्यांच्या रूममध्ये मी स्वतः सोडून आली. परंतु मी जेव्हा सकाळी माझ्या बहिणीकडे गेली तेव्हा माझ्यावर आभाळच कोसळलं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिच्यासोबत माझ्या सासऱ्याने तर माझा नवरा एका खूप श्रीमंत घरातील व्यक्ती होते आणि माझे सासरे गावचे सरपंच होते. जेव्हा मी लग्न करून या घरात आली तर माझ्यासाठी माझं सासर इतर मुलींपेक्षा खूप वेगळं होतं. मी नेहमी माझ्या आईवडिलांना आणि आजी आजोबांना हळू आवाजातच बोलताना ऐकलं होतं आणि ते आम्हा मुलांवर सुद्धा खूप प्रेम करत होते. पण माझ्या सासऱ्यांचा तो कर्णकर्कश आवाज ऐकून मी थरथर कापायची. मला खूप भीती वाटायची. परंतु काही दिवसातच मला समजलं की ते नॉर्मल असताना सुद्धा अशाच प्रकारे बोलतात. ते बोलताना असं वाटायचं की ते जणू समोरच्या व्यक्तीला रागावतच आहेत. माझा नवरा, सासू आणि नणद सगळेजण माझ्या सासऱ्यांना खूप घाबरायचे. जेव्हा ते घरी यायचे तेव्हा ते सर्व नोकरांना खूप रागवायचे. त्यांचा आवाज ऐकू येताच माझी सासू टीव्ही बंद करायची आणि माझी नणद अभ्यासाला पुस्तक घेऊन बसायची. घरात एक स्मशान शांतता पसरायची. घरात सुई पडल्याचा सुद्धा आवाज येत नसायचा. नवीन नवीन लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासऱ्यांसमोर जायला खूप घाबरायची. त्यांना जेव्हा मी चहा द्यायला जायची तेव्हा त्यांना चहा देताना माझा हात थरथर कापायचा आणि मला अशा अवस्थेत बघून माझे सासरे माझ्याकडे रागाने बघायचे. जोपर्यंत माझे सासरे घरी राहायचे तोपर्यंत सगळ्यांचा जीव गळ्यात येऊन अडकलेला असायचा, कारण माझे सासरे खूपच रागीट स्वभावाचे व्यक्ती होते. माझा नवरा माझ्या सासऱ्यांचा एकुलता एक मुलगा होता. या घरात मला सगळ्यात जास्त चुकीची गोष्ट ही वाटत होती की या खानदानात कोणी कितीही लग्न करत होता आणि ही गोष्ट मला लग्ना अगोदर सुद्धा माहीत होती. त्यामुळे मी काहीच बोलू शकत नव्हती. पण या गोष्टीवर मी खूप नशीबवान होती. मी दिसायला खूप सुंदर होती आणि माझा नवरा लग्नाच्या पहिल्या रात्रीच माझा दिवाना झाला होता. लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा माझ्या नवऱ्याने मला माझी इच्छा विचारली तेव्हा मी हेच म्हटलं की तुम्ही कधीच मला सवत घेऊन येऊ नका. आणि माझ्या नवऱ्याने हसत हसत मला वचनसुद्धा दिलं होतं की असं कधीच होणार नाही. त्यामुळे मी निश्चिंत होती की ते कधीच दुसरं लग्न करणार नाहीत. माझा नवरा गावच्या सरपंचाचा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे त्यांचं खूप मोठमोठ्या माणसांमध्ये उठणं बसणं होतं. परंतु मी या सगळ्यांपेक्षा खूप वेगळी होती, कारण मी एक गरीब घरातील मुलगी होती आणि मी या गावातली सुद्धा नव्हती. मी तर या गावात माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी आली होती आणि तिथेच माझ्या सासऱ्यांची नजर माझ्यावर पडली होती आणि त्यांनी माझ्या वडिलांना मला बघताच त्यांच्या मुलासाठी मला मागणी घातली. माझे वडील तर हे ऐकूनच खूप हैराण झाले होते की एवढे मोठे व्यक्ती असून माझ्यासारख्या गरीब माणसाच्या मुलीला ते त्यांच्या घरची सून करून घ्यायचे म्हणत आहेत. पण काही झालं तरी माझ्या वडिलांनी लगेच होकार दिला आणि मला सुद्धा नकार द्यायचं काहीच कारण नव्हतं, कारण माझ्या सासऱ्यांनी माझ्या वडिलांना हुंडा वगैरे काहीच मागितला नव्हता. लग्नात त्यांची काहीच अट नव्हती आणि माझ्या वडिलांना त्यांनी स्वतःच काही जमीनसुद्धा दिली होती. माझे वडील खूप खुश होते आणि मी पण हे ऐकून आणि बघून खूप हैराण झाली होती की हे सगळं कसं होऊ शकतं. एक श्रीमंत माणूस एका गरीब घरातील लोकांशी कसं काय नातं जोडू शकतो.
मी एक गरीब शेतकऱ्याची मुलगी होती. आता मी खूप श्रीमंत घरातील सून बनणार होती. मी तर कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. आणि या सगळ्या मागचं कारण हे होतं की मी खूपच सुंदर आणि तरुण मुलगी होती. माझं लग्न खूप धूमधडाक्यात करण्यात आलं आणि या गोष्टीवर तर माझा विश्वासच बसत नव्हता. कारण आजपर्यंत जवळपासच्या गावामध्ये असं कधीच झालं नव्हतं. आमच्या जवळपासच्या गावातील जे पण मोठे लोक असायचे किंवा सावकार असायचे ते आमच्यासारख्या गरीब घरातील मुलींना फक्त त्यांच्या वासनेचा शिकार बनवायचे. लग्न मात्र कोणीच करत नव्हतं. आणि जर कोणी मजबुरीने लग्न केलं तर ते आमच्यासारख्या मुलींना घरातील मोलकरीण बनवून ठेवायचे. पण मला मात्र एका सुनेचा दर्जा आणि खूप मान सन्मान देण्यात आला होता. पण मी या गोष्टीने खूप परेशान होती. मी खूप विचार करत होती पण मला उत्तर मात्र मिळत नव्हतं. त्यामुळे मी हे माझं नशीब म्हणून मी हे स्वीकारलं होतं. मी विचार केला की जगात जसे वाईट लोक असतात तसेच चांगले लोकसुद्धा असतात. आणि या जगातला प्रत्येक मोठा माणूस तो वाईटच असतो असेही नाही. मला हे माहीत नव्हतं की मला या मोठ्या घरात कशासाठी आणलं जात आहे आणि यामागचा काय उद्देश आहे. हे श्रीमंत लोक कधीच घाट्याचा सौदा करत नाहीत. सत्य समजल्यामुळे माझा या गोष्टीवर विश्वास बसला होता आणि हे सत्य माझ्यासाठी खूपच भीतीदायक होतं. या सत्याने तर माझी झोपच उडवली होती. माझी सासू खूप खुश राहायची पण माझ्या सासऱ्यांना बघून ती खूप घाबरायची. एवढंच नाही तर माझा नवरासुद्धा माझ्या सासऱ्यांना खूप घाबरत होता. कारण माझा नवरा या सर्व प्रॉपर्टीचा एकुलता एक वारीस होता. त्यामुळे माझ्या सासऱ्यांसमोर माझा नवरा घरातल्या प्रत्येक गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. गावातील लोक माझ्या सासऱ्यांना खूप मान सन्मान द्यायचे, त्यांचा खूप आदर करायचे आणि ग्रामसभेत सुद्धा त्यांच्या निर्णयाला खूप महत्त्व असायचं. एकदा माझ्यासमोर असं काही आलं की ते बघून मी हादरूनच गेली. एके दिवशी माझे सासरे पंचायतमध्ये गेले होते आणि जेव्हा ते तिथून परत आले तेव्हा त्यांच्यासोबत एक 18 वर्षाची मुलगी होती. तिला बघून मला खूप आश्चर्य वाटलं कारण या अगोदर मी त्या मुलीला माझ्या सासऱ्यांसोबत कधीच पाहिलं नव्हतं. ती मुलगी फाटलेल्या आणि घाणेरड्या कपड्यांमध्ये होती. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते आणि आणखी सुद्धा ती मुलगी मुसमुसत होती. ती दिसायला एक साधारण आणि गरीब घरातील मुलगी वाटत होती. मी विचार केला की माझे सासरे हिला घरी मोलकरीण म्हणून घेऊन आले असतील. पण जेव्हा माझे सासरे म्हणाले की मी तिच्यासोबत लग्न करणार आहे तर माझ्यासोबत माझ्या सासूच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली. हे ऐकून तर माझी सासू चक्कर येऊन जमिनीवर कोसळली आणि मी सुद्धा तिथेच उभी राहिली. माझ्या सासऱ्यांचं वय आता 70 वर्ष झालं होतं आणि त्या मुलीचं वय मात्र फक्त 18 वर्ष होतं. वाईट तर सगळ्यांनाच वाटत होतं पण माझ्या सासऱ्यांच्या समोर कोणाचीच बोलायची हिंमत होत नव्हती. माझ्या सासऱ्याने त्या मुलीला त्यांच्या रूमकडे जाण्याचा इशारा केला आणि ती मुलगी माझ्या सासऱ्यांच्या रूममध्ये गेली. त्यानंतर माझ्या सासऱ्यांनी घरातील नोकरांना म्हटलं की त्या मुलीला चांगल्या प्रकारे तयार करा. असं म्हणून ते बाहेर निघून गेले. तेव्हा माझी सासू हमसून हमसून रडत होती कारण बाई कोणत्याही वयात तिची सवत सहन करू शकत नाही. माझी सासू पण रडत रडत तिच्या रूममध्ये निघून गेली. मी त्यांच्या मागे मागे गेली आणि माझ्या सासूला समजावू लागली. विचित्र गोष्ट तर ही होती की जेव्हा ती मुलगी सकाळी माझ्या सासऱ्यांसोबत रूममधून बाहेर आली तेव्हा ती खूप महागडे कपडे आणि सोन्याने मडून गेली होती. एवढेच नाही तर ती खूप खुश सुद्धा होती. मी हैराण होऊन तिच्याकडे बघत होती की हे कसली मुलगी आहे. स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसासोबत लग्न केलं आहे म्हणजेच म्हाताऱ्या माणसासोबत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ती मुलगी रोज नवीन नवीन कपडे घालायची आणि माझ्या सासऱ्यासोबत बाहेर फिरायला जायची आणि मी मात्र त्या मुलीला बघून हाच विचार करायची की किती नालायक मुलगी आहे. एका म्हाताऱ्या माणसासोबत लग्न करून किती खुश राहत आहे. कदाचित ती मुलगी खूप लालची होती त्यामुळे सोनं नाणं आणि पैसे बघून घसरली होती. लालची तर मी सुद्धा होती पण नातं तर समवयस्क माणसासोबतच चांगलं वाटतं. पण मला हे माहीत नव्हतं की मी सुद्धा एके दिवशी या जाळ्यात फसून जाईल. एके दिवशी मी त्या मुलीच्या रूममध्ये गेली तेव्हा ती तयार होत होती आणि मला बघून ती मला नमस्कार करू लागली. मी तिला म्हटलं, तू खूप खुश दिसत आहेस. तू जेव्हा या घरी आली होतीस तेव्हा खूप परेशान दिसत होतीस. तेव्हा ती म्हणाली, कारण मला असं वाटत होतं की मला माझ्या वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी माझी इज्जत गहाण ठेवावी लागेल. पण हे बाबा तर खूप चांगले व्यक्ती आहेत. हे इतके चांगले व्यक्ती आहेत की ते मला रोजच नवीन कपडे आणून देतात
एवढेच नाही तर मला पैसेसुद्धा देतात आणि नवीन नवीन सोन्याचे नेकलेससुद्धा आणून देतात आणि या बदल्यात मला काहीच मागत नाहीत आणि माझ्यासोबत खूप प्रेमाने गप्पासुद्धा मारतात. त्यांनी आजपर्यंत माझ्या अंगाला हातसुद्धा लावला नाही. ही गोष्ट तर मला धक्का देणारी होती. ही गोष्ट माझं मन मानायला तयारच नव्हतं की त्या मुलीसोबत लग्न करून सुद्धा माझ्या सासऱ्यांनी तिला आणखीन हातसुद्धा लावला नव्हता. आणि एवढंच नाही तर माझ्या सासऱ्यांनी सांगून ठेवलं होतं की या मुलीच्या वडिलांसोबत कोणीच वाईट वर्तन करू नका. या गोष्टीवर ती हसू लागली आणि म्हणू लागली, बाबांचं वय तर आता 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे ते करण्यासाठी ते लायकच नसतील. असं म्हणून ती मुलगी आरशात बघून तयार होऊ लागली. ती मुलगी दिसायला तर 18 वर्षाची दिसत होती, पण बोलायला ती खूपच चालाक होती. तिने खूप चालाकीने माझ्या रागीट सासऱ्याला तिच्या हातात घेतलं होतं. आता माझ्या डोक्यात आणखीन एक गोष्ट फिरत होती. जर माझे सासरे त्या गोष्टीच्या लायक नाहीत तर मग ही मुलगी कधीपर्यंत स्वतःवर ताबा ठेवू शकते? नवऱ्याची साथ तर प्रत्येक बाईला हवी असते. आणि माझ्या डोक्यात येणाऱ्या दुसऱ्या प्रश्नाने तर मी पार गोंधळून गेली होती. दुसरा प्रश्न हा होता की या हवेलीमध्ये माझ्या नवऱ्याशिवाय दुसरा माणूस म्हणजेच माझा नवरा होता. मला हा प्रश्न सतावत होता की ही मुलगी माझ्या नवऱ्यावर नजर तर ठेवत नसेल ना. या विचाराने मी पार हादरून गेली होती. जर बाप या वयात असं पाऊल उचलू शकतो तर मग माझा नवरा का नाही? आता मी माझ्या नवऱ्यावर लक्ष ठेवू लागली. एके दिवशी संध्याकाळी मला अचानक झोपेतून जाग आली. तेव्हा माझा नवरा माझ्या बाजूला नव्हता. मी पूर्ण रूममध्ये पाहिलं पण ते मला कुठेच दिसत नव्हते. मी लगेच गडबडीने उठले आणि झपझप पावले टाकत बाहेर आली. मला माझ्या सासऱ्यांच्या रूममधून हळूहळू बोलण्याचा आवाज येत होता. मी विचार केला की हे लोक अजूनपर्यंत जागीच आहेत. पण दुसरा विचार जेव्हा माझ्या डोक्यात आला तेव्हा माझ्या डोक्याने काम करायचं सोडून दिलं. असंही होऊ शकतं की ती मुलगी माझ्या सासऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन स्वतः माझ्या नवऱ्यासोबत वेळ घालवत असेल. या गोष्टीनं तर मी पार हादरूनच गेली होती. मी गडबडीने माझ्या सासऱ्यांच्या रूमजवळ गेली. त्या रूमला एक खिडकीसुद्धा होती. मी त्या खिडकीला उघडण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला त्या खिडकीतून बघता येईल की ती मुलगी कोणासोबत बोलत आहे. जेव्हा मी हळूच ती खिडकी उघडली तेव्हा कोणीतरी पाठीमागून माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि माझा हात धरून मला मागे खेचलं. तेव्हा भीतीने माझा पाय थरथर कापू लागले आणि जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा माझा नवरा मला रागाने बघत होता. तो मला ओढतच रूममध्ये घेऊन गेला आणि म्हणू लागला, तू लाज विकून खाल्ली आहेस का? इतक्या रात्री तू माझ्या वडिलांच्या रूममध्ये वाकून का बघत आहेस? माझा नवरा मला खूपच रागावत हे सर्व विचारत होता. पण मी त्यांना काय उत्तर देणार होते की मी तुम्हालाच बघण्यासाठी आली होती. मला माझ्या नवऱ्याला सत्य काय आहे ते सांगायचं नव्हतं आणि एखादा खोटा बहाणा सांगून त्यांना गप्प कसं करावं हेच मला समजत नव्हतं. त्यामुळे मी काहीच न बोलता गप्प बसली. माझा नवरा मला खूप रागात बोलत होता. मी मात्र गप्प बसली होती कारण मला वाटत नव्हतं की यामध्ये माझी काही चूक आहे. प्रत्येक बाई आपल्या नवऱ्यावर संशय घेतेच. कारण माझे सासरे या वयात असं काम करू शकत होते तर मग माझा नवरा का नाही? माझा नवरा तर अजून तरुण होता. काही दिवसानंतर आमच्या घरी जे काही झालं ते पाहून आम्ही सर्वजण खूप हैराण झालो. कारण माझ्या सासऱ्याने 15 दिवसानंतर त्या मुलीला घटस्फोट दिला आणि त्या बदल्यात तिला खूप सारे पैसे आणि दागदागिने सुद्धा दिले. त्या मुलीला बघून हे वाटत नव्हतं की तिला या गोष्टीचं दुःख आहे. उलट ती खूप खुश होती आणि हे सर्व बघून मला मुळीच आश्चर्य वाटत नव्हतं. कारण कोणतीही मुलगी म्हाताऱ्या माणसासोबत राहू शकत नाही. तिने तर फक्त पैशासाठी लग्न केलं होतं, नाहीतर मग तिची काहीतरी मजबुरी असेल. तिला तर काहीच न करता पैसे आणि दागदागिने मिळाले होते. तिला अजून काय हवं होतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची अब्रूसुद्धा सलामत होती. दुसरा धक्का मला तेव्हा लागला जेव्हा माझे सासरे 15 दिवस झाल्यानंतर दुसऱ्या मुलीला लग्न करून घरी घेऊन आले. ती सुद्धा कमी वयाचीच होती. तिचं वय जवळजवळ 22 वर्ष होतं. ती सुद्धा पैशासाठीच या घरी आली होती. तिच्यासोबत सुद्धा माझे सासरे अगोदर ज्या मुलीसोबत वागत होते अगदी तसंच वागत होते. माझ्या सासऱ्याने त्या मुलीला सुद्धा हात लावला नाही आणि तिच्यावर काहीच विचार न करता पैसे खर्च करत होते. सर्व प्रॉपर्टी माझ्या सासऱ्यांच्या नावावर होती. त्यामुळे माझ्या नवऱ्याला फक्त खर्चापुरतेच पैसे मिळत होते. मी या घरची सून असून सुद्धा एक चांगले जीवन जगू शकत नव्हती.
माझ्यापेक्षा चांगले जीवन तर माझ्या सासऱ्यासोबत लग्न करून येणाऱ्या मुली जगत होत्या. मला तर आता या सगळ्यांचा खूप राग येऊ लागला होता. मला वाटत होतं की माझ्या सासऱ्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. पैसे आपल्या मुलांना देण्याऐवजी त्या मुलींवर लुटत आहेत. आता तर माझ्या सासऱ्याने या मुलीला सुद्धा घटस्फोट दिला. तिला सुद्धा खूप सारे पैसे आणि दागदागिने देऊन पाठवून दिलं. माझा नवरा सुद्धा हे सगळं पाहत होता की माझे सासरे एका महिन्यात लाखो रुपये खर्च करत होते. त्यामुळे माझ्या सासऱ्याने जेव्हा तिसऱ्यांदा हीच हरकत केली तेव्हा माझा नवरा बोलला की तुम्ही असं का करत आहात, एवढे पैसे का बर्बाद करत आहात. तेव्हा माझे सासरे म्हणाले, हे सर्व पैसे मी कमावले आहेत, त्यामुळे तुला प्रश्न विचारण्याचा काहीच अधिकार नाही. मला जे करायचं आहे तेच मी करेन. असं म्हणून ते त्यांच्या तिसऱ्या बायकोला सुद्धा रूममध्ये घेऊन गेले. आता तर माझ्या नवऱ्याला महिन्याला पैसे खर्चायला देणं सुद्धा कमी केलं. सर्व काही माझ्या सासऱ्याच्या हातात होतं. आतापर्यंत सर्व प्रॉपर्टी माझ्या सासऱ्याच्या नावावर होती. त्यामुळे माझा नवरा रागाने लाल होऊन गप्प बसत होता. जेव्हा उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले तेव्हा मी माझ्या नवऱ्याला माझ्यासाठी काही नवीन कपडे आणण्यासाठी सांगितले. तेव्हा माझा नवरा म्हणाला की माझ्या वडिलांनी मला अजूनपर्यंत पैसे दिले नाहीत, तू स्वतः जाऊन त्यांना मागून घे. मी विचार केला की ते तर माझ्यावर रागावतील, पण जे काही होईल ते होईल, म्हणून मी माझ्या सासऱ्यांना पैसे मागितले. तेव्हा माझ्या सासऱ्याने मला 50,000 रुपये दिले आणि म्हणू लागले, आणखीन काही पैशाची आवश्यकता असेल तर तू कोणताही संकोच न बाळगता पैसे मागू शकतेस. माझे सासरे तर माझ्यावर मेहरबान झाले होते. मला तर विश्वासच बसत नव्हता. आता तर माझे सासरे माझ्यावर रोजच मेहरबान होऊ लागले. ते मला कधी पैसे द्यायचे तर कधी सोन्याची चेन द्यायचे. मी ज्या वातावरणातून आली होती तिथे मी एक एक रुपयाला तरसत होती. त्यामुळे मला आता खूप चांगलं वाटत होतं. पण मला हे माहीत नव्हतं की या सर्व मेहरबानीची किंमत एक बाई कशा प्रकारे चुकती करते. मी माझ्या सासऱ्यांनी दिलेली सोन्याची चेन माझ्या गळ्यात घातली. मी खूप खुश होती. संध्याकाळी जेव्हा माझा नवरा आला तेव्हा मी माझ्या नवऱ्याला ती सोन्याची चेन दाखवली जी मला माझ्या सासऱ्यांनी दिली होती. ती सोन्याची चेन बघून माझा नवरा खूप परेशान झाला आणि मला म्हणू लागला, तू माझ्या वडिलांपासून लांब राहा. जर पुन्हा कधी एकटी त्यांच्या रूममध्ये गेलीस तर माझे इतका वाईट कोणीच नाही. मला माझ्या नवऱ्याच्या बोलण्याचं विचित्रच वाटलं. ते तर त्यांचे वडील आणि माझे सासरे होते आणि सासरे तर वडिलांच्या जागी असतात. मी तर त्यांच्याबद्दल तसा विचारसुद्धा करू शकत नव्हते. पण ज्या विचित्र प्रकारे माझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं आणि माझ्यापाशी बोलले होते ते ऐकून मी गप्प बसली. माझे सासरे आजकाल खूप खुश दिसत होते. मला वाटत होतं कदाचित आता ते चौथं लग्न करून एक नवीन मुलगी घरात घेऊन येणार आहेत. मी अजून या गोष्टीचा विचारसुद्धा केला नव्हता की माझ्या घरून फोन आला जो माझ्या लहान बहिणीचा होता. एका ठिकाणाहून माझ्या बहिणीसाठी स्थळ आलं होतं आणि माझी आई मला बोलावत होती. मी माझ्या नवऱ्यासोबत माझ्या माहेरी गेली. माझी लहान बहीण 17 वर्षाची होती. ती दिसायला खूपच सुंदर होती. तिच्यासाठी सुद्धा खूप चांगल्या ठिकाणाहून स्थळ आलं होतं. त्या लोकांना लगेच लग्न करायचं होतं, पण लग्नासाठी माझ्या घरच्यांकडे पैसे नव्हते. माझी आई मला म्हणू लागली की मी तिला नवऱ्याकडून घेऊन काही पैसे उधार द्यावे, पण माझ्या नवऱ्याच्या हातात तर काहीच नव्हतं. मी विचार केला की आजकाल माझे सासरे माझ्यावर खूपच मेहरबान होत आहेत, मी त्यांनाच पैसे मागेल. मी माझ्या आईला विश्वास दिला की मी पैशांची जुळवाजुळवून नक्की करेन. माझी लहान बहीण खूप खुश होती. आता मी माझ्या घरी परत आली होती. इथे येऊन समजलं की माझ्या नंदेचं सुद्धा लग्न ठरलं आहे. अशातच माझी सासू आजारी पडली होती. आता मी जास्त वेळ माझ्या सासूसोबतच राहत होती. माझ्या सासूला औषध दिली आणि तिला झोपी घातलं. आजकाल माझे सासरे घरीच राहत होते. त्यामुळे मी विचार केला की आज घरी माझे पतीसुद्धा नाहीत आणि माझ्या सासऱ्यांना पैसे मागण्याची हीच योग्य वेळ आहे. मी माझ्या सासऱ्यांना पैसे मागण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेली. तेव्हा त्यांनी आतमधून आवाज दिला, कोण आहे? मी म्हटलं, मी तुमची सून आहे. तेव्हा त्यांनी मला आतमध्ये यायला सांगितलं. मी आतमध्ये गेली. तेव्हा माझे सासरे टेबलवर खूप सारे पैसे ठेवून त्या पैशांचा हिशोब करत होते. एवढ्या साऱ्या नोटांचे बंडल पाहून मला तर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. मी डोळे फाडून त्या पैशाकडे बघू लागली. मी विचार करू लागली की माझ्या सासऱ्याकडे किती पैसे आहेत. जर यापैकी 2-3 लाख रुपये त्यांनी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी दिले तर त्यांना काहीच फरक पडणार नाही.
मी त्यांच्याजवळ जाऊन बसली, पण माझी नजर त्यांच्या पैशावरून हटतच नव्हती. ते मला विचारू लागले की काय काम आहे. मी डोळ्यात पाणी आणून त्यांना सांगू लागली की माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आणि पैसे नसल्यामुळे लग्न थांबलं आहे. जर तुम्ही मला 8 लाख रुपये द्याल तर माझ्या बहिणीचं लग्न अगदी धूमधडाक्यात होईल. माझं लक्ष राहून राहून पैशांवर जात होतं. रूमचा दरवाजा उघडाच होता. माझा सासरा मला म्हणाला, मी थोडी मदत तुला नक्की करेन, परंतु माझ्या काही अटी आहेत. जर तू तुझ्या छोट्या बहिणीचं लग्न माझ्यासोबत केलं तर मी तिला आणखीन जास्त पैसे देईन. मी या अगोदर सुद्धा खूप साऱ्या मुलींची मदत केली आहे ज्यांच्यासोबत मी लग्न केलं होतं. जर मी तिला अशीच मदत केली तर लोक माझ्यावर संशय घेतील आणि ते म्हणतील की या म्हाताऱ्याचा फक्त मुलीवरच लक्ष आहे, त्यामुळे मी हे पैसे देत आहे. या सर्व गोंधळात माझ्याकडून त्या मुलीसोबत एखादं वाईट कृत्य होईल, म्हणून मी त्या मुलींना खूप खाऊ पिऊ घातलं आणि त्यांना खूप सारे पैसे आणि सोनं नाणं देऊन त्यांना स्वतंत्र केलं. आता त्यांच्याकडे एवढा पैसा आहे की त्या कधीही लग्न करू शकतात आणि त्यांचं आयुष्य खूप आनंदाने जगू शकतात. तू तुझ्या बहिणीचं लग्न माझ्यासोबत करून दे, मी तिला खूप पैसे देईन. मी हे ऐकून विचारात पडली. मी विचार केला की 15 दिवसांची तर गोष्ट आहे आणि तसंही माझ्या सासऱ्यांचं वय खूप जास्त झालं होतं, त्यामुळे तो संबंध ठेवू शकण्याच्या लायकीचा सुद्धा राहिला नव्हता. आणि ही गोष्ट मला त्या मुलींकडून समजली होती. माझा सासरा ज्या प्रकारे त्या मुलींवर पैसे उडवत होता मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं होतं. मी माझ्या सासऱ्यांच्या रूममधून बाहेर आली आणि माझ्या रूममध्ये जाऊन विचार करू लागली. मी जेव्हा ही गोष्ट माझ्या आईला फोनवर सांगितली तेव्हा ती गप्प बसली आणि म्हणू लागली, तुझी बहीण तर आता फक्त 16 वर्षाची आहे आणि आम्ही या लग्नाला यासाठी होकार दिला होता की तो मुलगासुद्धा फक्त 18 वर्षाचा आहे आणि त्या दोघांचा जोडा खूप शोभत आहे. आणि तुझं लग्नसुद्धा याच कारणासाठी केलं होतं की तो सुद्धा तुझ्याच वयाचा होता. तुझा सासरा आणि तुझ्या बहिणीचं लग्न कसं होऊ शकतं? मी माझ्या आईला म्हटलं, काजलला कुठं पूर्ण आयुष्य माझ्या सासऱ्यासोबत घालवायचं आहे? फक्त 15-20 दिवसांची तर गोष्ट आहे आणि आता माझ्या सासऱ्यांचं खूप जास्त वयसुद्धा झालं आहे. त्याने त्याच्या अगोदरच्या 4 बायकांना तर हातसुद्धा लावला नाही आणि तो त्या लायकीचा सुद्धा राहिला नाही. माझी आई गप्प बसली आणि म्हणाली, विचार करून नंतर सांगेन. काही दिवसानंतर माझ्या लहान बहिणीचा फोन आला. ती म्हणाली, माझ्यासोबत हे सगळं मी खपवून घेणार नाही, मला तुझ्या सासऱ्यासोबत लग्न करायचं नाही. आणि काजलने रागाने फोन ठेवून दिला. परंतु मी पुन्हा एकदा त्या दोघींना खूप समजावलं. जर माझी बहीण माझ्या सासऱ्यासोबत लग्न करायला तयार झाली तर तिला खूप सारे पैसे मिळणार होते, पण माझी बहीण ऐकायला तयारच नव्हती. ती म्हणाली की माझं मन या सर्व गोष्टींसाठी तयार नाही. तुझा सासरा तर दिसायला एकदम धडाकट आहे आणि त्याची नजरसुद्धा चांगली नाही. मी तिला म्हटलं, मी त्या 4 मुलींना विचारलं आहे, माझा सासरा तुला हातसुद्धा लावणार नाही. त्यानंतर तुझं खूप चांगल्या ठिकाणी लग्न होईल आणि पैशासाठीच तर तुझं लग्न थांबलं आहे. मी काजलला म्हटलं, तू माझ्यावर विश्वास ठेव, तुझ्या इज्जतीवर काहीच दाग लागणार नाही. त्यानंतर तिने माझं म्हणणं ऐकलं. जेव्हा मी ही गोष्ट माझ्या सासऱ्याला सांगितली तेव्हा माझ्या घरचे सर्वजण या लग्नाला तयार झाले. माझ्या सासऱ्याला तर इतका आनंद झाला होता की तो आनंदानं वेड्यात झाला होता. पहिल्यांदाच त्यांनी त्यांच्या केसाला कलर केला होता आणि दाढी मिशा सुद्धा कापल्या होत्या. माझे पती 2 दिवसांसाठी शहरात गेले होते. जर मी हे त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी मला नकारच दिला असता. मी माझ्या बहिणीला घेऊन माझ्या घरी आली आणि सगळ्यांना सांगितलं की मी तिला माझ्या नंदेचं लग्न आहे म्हणून घेऊन आली आहे. तिच्यामुळे मला सुद्धा कामात थोडी मदत होईल. मी विचार केला की माझा पती सुद्धा घरी नाही, त्यामुळे या गोष्टीचा फायदा घेऊन मी माझ्या आईवडिलांना घरी बोलावलं आणि माझ्या बहिणीचं लग्न माझ्या सासऱ्यांसोबत करून दिलं. काजल तर एकदम सुकून गेली होती, पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. माझे सासरे तर इतके खुश होते जणू त्यांना खजाना सापडला आहे. पहिल्यांदा मी माझ्या बहिणीला माझ्या सासऱ्याच्या रूममध्ये बसवत होती तेव्हा मला माझ्या मनात एक विचित्र प्रकारची अस्वस्थता डोकावत होती. मी माझ्या मनाला समजावलं होतं की माझा सासरा तर संबंध प्रस्थापित करण्याच्या लायकीचाच नाही. माझी सासूसुद्धा माझ्या या कामामुळे मुळीच खुश नव्हती. माझी सासू माझ्यावर खूप नाराज झाली होती आणि जेव्हा ही गोष्ट माझ्या नवऱ्याला समजली तेव्हा ते तर माझ्या आणखीन जास्त नाराज झाले होते. त्यांनी माझ्याशी बोलायचं सोडून दिलं.
जेव्हा सकाळी माझे सासरे रूममधून बाहेर आले ते खूपच खुश दिसत होते. त्यांना इतकं खुश बघून मी खूप हैराण झाली होती. माझे सासरे रूम बाहेर पडताच मी घाईघाईने त्यांच्या रूममध्ये गेली. तेव्हा माझी बहीण हमसून हमसून रडत होती आणि खूप घाबरून एका कोपऱ्यामध्ये बसली होती. तिची अशी अवस्था बघून मी खूप घाबरली. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. तिच्या शरीरावर नखाने जखमा होत्या आणि त्या जखमा बघून असं वाटत होतं की खूपच तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. मला बघताच ती माझ्या गळा पडून हमसून हमसून रडू लागली आणि म्हणू लागली, ताई तू माझ्यासोबत हे चांगलं केलं नाहीस. तू माझ्याशी खूप खोटं बोललीस. तुझ्या सासऱ्याने तर माझ्यावर जबरदस्ती केली आहे. तो माणूस नाही तर तो एक भुकलेला कुत्रा आहे, जो माणसाच्या रूपात एक हैवान आहे. तू म्हणू लागली तुझ्या सासऱ्याने हे सगळं नाटक रचलं होतं. त्याची नजर तर सुरुवातीपासूनच माझ्यावर होती. त्याला माहीत होते की आपले आईवडील माझं लग्न त्याच्यासोबत कधीच करणार नाहीत आणि या कामासाठी तुझ्या सासऱ्याने खूप सारे नोकरसुद्धा पाठवले होते, पण त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता. त्यामुळे त्याने त्याच्या मुलाचं लग्न तुझ्यासोबत केलं आणि जाणून बुजून त्या मुलींसोबत लग्न केलं आणि त्या मुलींना तुला खोटं बोलायला सांगितलं की तुझा सासरा या गोष्टीसाठी लायक नाही. म्हणजे जेव्हा त्या मुली तुझ्याशी बोलतील तेव्हा तुझ्या मनात पैशाची लालसा उत्पन्न होईल. आता तर तुझा सासरा मला घटस्फोट सुद्धा देणार नाही आणि हे सगळं मला तुझ्या सासऱ्याने सांगितलं आहे. माझं आयुष्य तू बर्बाद केलं आहेस. ताई मी तुला कधीच माफ करणार नाही. काजल मला शाप देत होती आणि मी मात्र तिच्यासमोर गुपचूप उभी होती. मी तिची माफी मागत होती, पण आता या माफीचा काहीच फायदा नव्हता. मी माझ्या हाताने माझ्या बहिणीचं जीवन उद्ध्वस्त केलं होतं, पण मला आता तिला वाचवायचं होतं. त्यानंतर मी माझ्या सासऱ्याविरोधात पोलिसात केस केली आणि त्या मुलींना सुद्धा पोलिसांनी जेलबंद केलं. माझ्या सासऱ्याला आता शिक्षा मिळाली होती आणि मी माझ्या सासऱ्यापासून माझ्या बहिणीला घटस्फोट सुद्धा मिळवून दिला. आता मी माझ्या बहिणीचं दुसरीकडे लग्न करून दिलं. आता आम्ही सर्वजण आमच्या आयुष्यात खूप खुश आहोत आणि माझी सासू सुद्धा आता ठीक आहे. मित्रांनो, लालसेत येऊन माणूस बर्बाद होऊन जातो. आपण आपल्या आयुष्यात कधीच लालसेला बळी पडू नये. जे आपल्यापाशी आहे त्यातच आनंदी राहायला पाहिजे. लालसा माणसाचं सर्व काही उद्ध्वस्त करून टाकते. जर मी पैशाच्या लालसेत फसले नसते तर माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.